फायनली दुसरा सामना बेवडे वर्सेस दयाड. पहिला चेंडू पाहूया. खराब चेंडूचा इशारा. अवांतर धाव. धाव संख्येत वाढ. खातं खुललेलं आहे. बिनबाद 1 दयाड. सोन्या गणेश. वाईट चेंडूचा इशारा. अवांतर धाव. धाव संख्या बिनबाद 2. चेंडू. सुंदर चेंडू. चांगला टप्पा. संयमी नियंत्रित गोलंदाजी. डिफेंड केला उत्कृष्ट पद्धतीने. निर्धाव असा हा चेंडू. आपला पुढील चेंडू घेऊन येत आहेत गणेश सोन्या. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फ्लिक केलेला चेंडू आणि हा झेलबाद. सुंदर असा हा झेलबाद. किरणदादा धनावडे कृपया मंचावरती यावं. दयाड गावचे सरपंच किरणदादा धनावडे, त्यांचा सत्कार हा रमेश दादा कळंबे यांच्याकडून होत आहे. किरणदादा धनावडे. यूट्यूब प्लीज. यूट्यूब. धन्यवाद. पुढील चेंडू घेऊन येत आहेत सोन्या. त्यांना सामोरे जातील संदीप धनावडे, विनीत धनावडे. लेफ्ट हँडेड बॅट्समन. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. संदीप दादा आणि विनीत दादा मैदानामध्ये. धाव संख्या 1-2. पुढील चेंडू सोन्या गणेशांचा आणि हा फुल टॉस असा चेंडू. खराब चेंडूचा इशारा. पंचांचा. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसरा धावेसाठीचा प्रयत्न आणि हा दुसरा धाव सुद्धा कंप्लीट. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि हा फ्री हिट. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 1-5. फ्री हिट. या सामन्यामधली पहिली फ्री हिट. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन विनीत. पाहूया याचा किती फायदा घेत होते सोन्या. पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा. अवांतर. धाव संख्येत वाढ. फ्री हिट कायम. फ्री हिट कायम. विनीत यांना दुसरा चान्स. सोन्या यांचा पुढचा चेंडू फ्री हिट साठीचा आणि हा ढकललेला आहे ऑफ साइडच्या दिशेने डोक्याच्या वरतून आणि 2 फिल्डर त्याच्या मागे धावत आहेत. बाउंड्रीच्या दिशेने बॉल रवाना होताना आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि तिसऱ्या धावेसाठीची ही धावपळ आणि तिसरा धाव ही कंप्लीट. उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट ह्या दयाड संघाच्या फलंदाजाकडून. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 3 ने वाढून झालेली आहे. 1-9. पुढील चेंडू सोन्या गणेशांचा. संदीप दादाने फटकावलेला हा चेंडू फिल्डरच्या डोक्यावरून 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेचा हा कॉल होता. संदीप यांनी नाकारलेला आहे. 1 धाव पूर्ण. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 1-10. पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा चेंडू. 4 बॉल. पंच माफी असावी. सोन्या गणेशांचा पुढचा चेंडू. सामना करतील विनीत. लेफ्ट हँड बॅट्समन.
पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं करेक्शन झालेलं नाही. निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या गुलदस्त्यात. तत्पूर्वी दह्याड गावचे ग्रामस्थ राहुल दादा धनावडे कृपया मंचावरती यावं. पुढील चेंडू सोन्या यांचा फुल टॉस असा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकावलेला चेंडू आणि पाहता पाहता सीमा रेषेच्या बाउंड्री पंच. सुंदर असा मारलेला फटका आणि झेल टिपण्याचा केलेला हा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र फलंदाज 2 धावा घेण्यासाठी नक्कीच सक्सेसफुल झालेले आहेत. षटक समाप्तीची घोषणा, 2 धावा ऍड करून षटक समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 1-12. डीजे दह्याड संघाची नियंत्रित फलंदाजी, तितकीच नियंत्रित गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण भिवडी संघाचं. जोरदार अपील आणि नाकारलेले आहे. विश्वनाथ दानवले दादा यांचा यथोचित सत्कार आदरणीय आनंददादा धनावडे यांच्या हस्ते होत आहे. विश्वनाथ दानवले, आपण आलात. श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ उळूम, यूट्यूब प्लीज, यूट्यूब तुमचे सहर्ष स्वागत, धन्यवाद. पुन्हा हा खराब चेंडूचा इशारा, अवांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचलेली आहे 1-14. विश्वनाथ दानवले दादा, श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ ओळम आमदार चषक 2022 मध्ये आपले सहर्ष स्वागत. पुढील चेंडू घेऊन येत आहे विठ्ठल दादा शेलार, सामोरे जातील संदीप दादा. फुल टॉस हा चेंडू, जोरदार प्रहार आणि हा सुटलेला झेल 2 धावा घेऊन जात आहे संदीप दादा. उत्कृष्ट कॉल, चांगलं कोऑर्डिनेशन आणि 2 धावा घेण्यामध्ये सक्सेसफुल. मात्र जर पाहिले तर अगदी सरळ साधा सोपा झेल होता. हा सुटला असता तर षटकार होता, पण पकडला असता तर डायरेक्टली झेल वाद होता. हा झेल कदाचित महागात पडू शकतो त्यांना. संदीप दादा ऑन स्ट्राइक. विठ्ठल दादा पुढचा बॉल घेऊन आणि लेग साइडच्या दिशेने फटकावलेला चेंडू, पुन्हा झेल घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र हा सुंदर असा झेल टिपलेला
विठ्ठल शेलार 2 बॉलमध्ये 2 बळी, 2 विकेटचं पतन आणि हा या मालिकेतला दुसरा हॅट्रिकचा चान्स. पाहूया या मालिकेतली दुसरी हॅट्रिक विठ्ठल शेलार घेणार आहेत की नाही. आकर्षक रणनीती आणि सजावट क्षेत्ररक्षणाची विठ्ठल शेलार आणि त्यांचे कॅप्टन करत आहेत. पाहूया हॅट्रिक घेणार की नाही. दर्शन पुढील फलंदाज. विठ्ठल दादा यांचा हॅट्रिकचा चेंडू. पाहूया काय होते. आणि हा जोरदार मारलेला केला प्रहार आणि हा झेलबाद आणि हा या मालिकेतली दुसरी हॅट्रिक. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असं हे क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण. डीजे फायनल डे. पहिला सामना पहिली हॅट्रिक, दुसरा सामना दुसरी हॅट्रिक. आमदार चषक 2022 श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ उळूम याला म्हणतात आमदार चषक. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते भिवडी संघाकडून आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण सुद्धा मिळालेलं आहे. पुढील फलंदाज मयूर. पाहूया पुढे काय होतं ते. आणि हा निर्धाव असा चेंडू. षटक समाप्तीची घोषणा. सुंदर नियंत्रित आणि चांगलं षटक केल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 16. धयाट संघाची धावसंख्या 3 बाद 16. 4 बाद 16. पुढील गोलंदाज अनिरुद्ध शेलार. पाहूया विठ्ठल शेलार यांच्यासाठी गोलंदाजी करतात का अनिरुद्ध. पहिला चेंडू अनिरुद्ध यांचा आणि मयूर याने फटकावलेला चेंडू. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. थोडीशी मिसफिल्ड आणि दुसरी धाव सुद्धा व्यवस्थित कंप्लीट केलेली आहे मयूर आणि बाबू जोडीने. नियंत्रित गोलंदाजी आणि फलंदाजी भिवडी संघाच्या खेळाडूंकडून. अनिरुद्धचा पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने गॅप मध्ये पटकावलेला आहे. पाहूया काय होतंय आणि हा जात आहे बाउंड्रीच्या बाहेर. गोलंदाजीचं प्रदर्शन तसंच एक चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन सुद्धा दह्याट खेळाडूच्या संघाकडून दिसत आहे. चौकार मारून आपल्या धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झालेली आहे 4 बाद 22. तिसरं षटक चालू आहे अनिरुद्ध यांच्याकडून. अनिरुद्ध शेलार सामना करत आहेत मयूर धनावडे. पुढील चेंडू अनिरुद्ध यांचा मयूरला. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण करून चेंडू माघारी गोलंदाजाकडे. 1 धाव चोरण्यामध्ये मात्र यशस्वी झालेले आहेत ते तुषार. स्ट्राइक वरती बाबू ऑन फायर. पुढचा चेंडू बाबूने फटकावलेला चेंडू आणि तो जात आहे गॅपच्या मध्ये आणि तो सीमारेषेच्या बाहेर ड्राइव्ह करून चौकार. अंदाज करत आहेत. उल्लेखनीय अशी कामगिरी चाललेली आहे. बाबू याने लगावलेला 4 धावांचा फटका. त्यानंतर धावसंख्या होत आहे 4 बाद 27. अनिरुद्ध यांचा पुढचा चेंडू बाबू यांना. पाहूया चौकार, षटकार की विकेट.
पुढचा चेंडू आणि हा चेंडू हवाई फायर मारलेला आहे, पण एकच धाव त्याच्यामध्ये कंप्लीट झालेली आहे. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा, धाव संख्येत वाढ. आम्हाला सांगायला अत्यानंद होत आहे की युट्यूबची योजना आदरणीय करण दादा आणि धीरज दादा भैरवनाथ क्रिकेट क्लब ओळूम आयोजित आमदार चषकामध्ये दुसऱ्या दिवशी जे युट्यूबचं प्रदर्शन चाललं होतं त्याला 7 आयुष सकपाळ तंबूच्या दिशेने रवाना. त्याच पद्धतीनं ग्रामस्थ मंडळ ओळूम तालुका फलटण आमचे माजी सरपंच आदरणीय संपतदादा कळंबे यांचं हार्दिक स्वागत. बॅक टू ग्राउंड. पुढचा चेंडू आणि हा खराब चेंडू, नो बॉलचा इशारा आणि एक डिक्लेअर धाव. 2 धाव, धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 5 बाद 31 आणि फ्री हिट. त्यासोबत विष्णुदादा कळंबे यांचं आगमन झालेलं आहे. श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ ओळूम आयोजित आमदार चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू ग्राउंड. पुढचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू आणि लगावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने, एक धाव घेण्यामध्ये आणि हा निर्धाव चेंडू. पुढील होणारा सामना आश्रे 11 वर्सेस वासुळ 11. बॅक टू ग्राउंड. पुढचा चेंडू फुल टॉस असा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकावलेला चेंडू, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. पाहूया पुढे काय होतं. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. दुसऱ्या धावासाठी दुसरी धाव ही पूर्णपणे कंप्लीट आणि धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 5 बाद 37. धयाट संघाला गवसलेला फलंदाजीचा सूर. धाव संख्या 37 वर. गोलंदाजाचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा हवेत बार. पाहूया काय होतंय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेसाठी हा कॉल. दुसरी धाव पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट. खूप उत्तम. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 5 बाद 39. शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक. धन्यवाद. पुढील हा शॉट त्याने मारलेला आहे ऑफ साइडच्या दिशेने हवेत. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. दुसरा धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे आणि हा खराब चेंडूचा इशारा आणि त्यासोबत फ्री हिट. 3 धावा. अवांतर 1. 3 धावा. फ्री हिट. या सामन्यामधली फ्री हिट. सामन्यामध्ये हा आलेला फ्री हिट. फ्री हिट साठीचा पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. काही खास असं काही करू शकलेले नाहीयेत दह्याचे फलंदाज या फ्री हिट वरती.
धावसंख्या झालेली आहे 5 बाद 42. शेवटच्या षटकातला हा बॉल, हा चेंडू गोलंदाजाकडून, आणि खराब चेंडूचा इशारा. अवंतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 5 बाद 43 43. पुढचा चेंडू फलंदाजासाठी आणि षटक समाप्तीची घोषणा. शेवटच्या षटकानंतर पंच, विकेट, रन, निर्धाव चेंडू काही नाही. षटक समाप्ती. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 बाद 43 आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष हे भिवडी संघाला देण्यात आलेलं आहे. तरी धयाट संघाने कृपया आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तत्पूर्वी श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ ओळूम आयोजित वाई पश्चिम भागातील एक भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2022 यासाठी प्रथम पारितोषिक 21,111 ज्यांच्याकडून आलेले आहेत ते आपले आदरणीय श्री संपत भाऊ गणपतदादा कळंबे यांच्याकडून. कृपया दादा तुम्ही मंचावरती यावं. आपल्या या आमदार चषक 2022 साठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलेलं आहे ते संपत भाऊ गणपत कळंबे, माजी सरपंच ओळूम. कृपया तुम्ही मंचावरती यावे दादा. श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ ओळूम आपले सहर्ष स्वागत करीत आहे. धयाट संघाला कृपया धयाट संघाने आपली फलंदाजी सजवून घ्यावी, गोलंदाजी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. धयाट संघाला कृपया विनंती आहे तुम्ही आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. संघनायक पंच तुम्ही सामना त्वरित चालू करावा. पुढील होणारा सामना आसरे 11 वर्सेस वासुळे 11. धयाट संघाला कृपया विनंती आहे तुम्ही आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. खूप वेळ झालेला आहे. धयाट संघ पुढील होणारा सामना आसरे 11 वर्सेस वासुळ 11. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे कृपया नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मंचावरती यावं तुम्ही. आसरे 11 वर्सेस वासुळ 11. तरी आमचे ग्रामस्थ आदरणीय श्री विष्णुदादा कळंबे कृपया तुम्ही मंचावरती यावं. श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ ओळूम आयोजित आमदार चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत. तर आदरणीय धर्मेंद्र दादा कळंबे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे. यूट्यूब प्लीज, यूट्यूब दादा. धयाट संघाने पंच कृपया सामना चालू करावा. धयाट संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे कृपया फटाफट.
तत्पूर्वी पुढील होणारा सामना आसरे 11 विपक्ष वासोळे 11. कृपया उभय संघाच्या दोन्ही कर्णधारांनी मंचाशी संपर्क साधावा. नाणेफेकीचा कौल करण्यात येत आहे. आसरे गावचे ग्रामस्थ आदरणीय नितीन दादा सनस, आसरे गावचे ग्रामस्थ नितीन दादा सनस. तत्पूर्वी ग्रामस्थ मंडळ ओळूम माजी सरपंच आदरणीय संपतदादा कळंबे यांचा यथोचित सत्कार संतोष दादा कळंबे जावले बँक याचे संचालक यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद दादा. तत्पूर्वी दयाड संघाला विनंती आहे तुम्ही तुमचं क्षेत्र रक्षण सजून घ्यावं. दयाड संघ भिवडी संघाचा 12वा खेळाडू कृपया मंचावरती यावं. आसरे संघाचे संघनायक कृपया मंचाच्या इथे यावे. आसरे संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यात येत आहे. श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ ओळूम आयोजित आमदार चषक 2022 मध्ये आपले सहर्ष स्वागत. फायनल डेचा हा दुसरा सामना दह्याट वर्सेस भिवडी. विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य, एक हॅट्रिक अशी उल्लेखनीय कामगिरी या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुढील होणारा सामना आसरे 11 वर्सेस वासोळे 11. आसरे 11 संघाचे संघनायक कृपया मंचाच्या येथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं. पहिला चेंडू, सुंदर चेंडू आणि हा विकेटचं पतन. संघाने जिंकलेला आहे.
अक्षय शेलार उत्कृष्ट लय मध्ये. पाहूया पुढचा चेंडू. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आणि हा लोअर पुल टॉस काही समजलेला नाहीये. बॅट आणि बॉलचा हा चुकलेला संपर्क. निर्धाव असा चेंडू. अक्षय आणि विठ्ठल ही जोडी आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाते की नाही हे पाहूया. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू, पण एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यशस्वी आहेत ते भिवडी संघाचे फलंदाज. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल दह्याड संघाकडून. आपला पुढचा चेंडू घेऊन येत आहे पॉवर प्लेचा गोलंदाज राहुल धनावडे आणि हा ऑफ साइडच्या दिशेने फ्लिक केलेला चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि हा धावचीत. एक चांगलं क्षेत्र. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हे दह्याड संघाकडून. धावसंख्या जी झालेली आहे ती 2-7. फायनल डेच्या हा दुसरा सामना. दह्याड विपक्ष भिवडी. 44 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना भिवडी संघाची धावसंख्या 2-7. गणेश पुढचा फलंदाज. दर्शन धनावडे वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. दर्शन यांचा हा पहिला चेंडू. सामना करतील ते गणेश. सोन्या आणि हा सुंदर टप्प्याचा आखूट टप्प्याचा चेंडू. सोन्या याला काही समजलेला नाहीये. दर्शन मूर्ती लहान पण कीर्ती महान. हा दह्याड संघाचा चिमुरडा खेळाडू. गती परिवर्तन अचूक टप्पा याचं प्रात्यक्षिक जणू काही तो दाखवत आहे आपल्या सर्वांना. दर्शनचा पुढचा चेंडू सोन्याला. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि खराब चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव. व्हाईट बॉल. धाव संख्या 2-8. दुसरा षटक. दर्शनचा पुढचा चेंडू सोन्याला आणि हा बॅटीच्या खाली चेंडू आणि हा झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण हा चौकार सीमेपार. डीजे दर्शनचा पुढचा चेंडू सोन्याला आणि हा सुंदर आखूट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू, परंतु फ्लिक केला आहे श्रेयच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठीचा हा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट दह्याड संघाच्या फलंदाजांकडून. शॉर्ट रन. धाव संख्या 2-13. पुन्हा एकदा हवाई फायर. झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण.
तिसऱ्या धावेसाठीचा कॉल बट नाकारण्यात आलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. किरण धनावडे बॉल खाली आणि काही अंदाजा लागलेला नाहीये आणि हा झेल सुटलेला आहे. खूप सोपा असा झेल होता आणि तो पकडण्यामध्ये अयशस्वी झालेले आहेत दह्याट संघाचे क्षेत्ररक्षक. 2 धावा, धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2 बाद 17. सोन्या गणेश यांच्या बॅट मधून निघालेला हा फटकार. दर्शन यांचा पुढचा चेंडू सोन्या याच्यासाठी पाहूया. पुन्हा एकदा हा आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकाच्या हातातून निसटलेला हा सोपा झेल 1 रन घेऊन जातो. षटक समाप्तीची घोषणा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर भिवडी संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 18. 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे भिवडी संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. पाहूया 12 चेंडूत 26 धावा ते करतात की 12 चेंडू मध्ये दह्याट संघ त्यांना 26 धावा करण्यापासून रोखत आहे. बाबू पुढील गोलंदाज त्यांना सामना करतील सोन्या. बाबू आणि सोन्या. बाबू वर्सेस सोन्या. बाबू यांचा पहिला चेंडू मारा करत आहेत बाबू. सामना करत आहेत सोन्या. बाबू की सोन्या, सोन्या की बाबू. आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा खराब चेंडू. पुढील चेंडू बाबूचा सोन्याला. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 2 बाद 20. जिंकण्यासाठी 12 बॉल 24 धावांची गरज भिवडी संघाला. 12 रन्स पर ओव्हर. सोन्या बाबूचा पुढचा बॉल सोन्याला. आखूट टप्प्याचा पुन्हा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकावलेला आहे. चेंडू पकडून पुन्हा एकदा मेसफील्ड मेस थ्रो आणि 22च्या स्वरूपात अजून एक चोरटी धाव भिवडी संघाने घेतलेली आहे. 2 धावा. 2 धावानंतर धावसंख्या 2 बाद 22. दह्याट संघाला जर सामना जिंकायचा असेल तर अशा छोट्या मोठ्या चुका टाळणं गरजेचं आहे. 22च्या स्वरूपातला धाव आत्महत्याच. बाबूचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू क्रिसच्या बाहेर. वाईट स्वरूपात खराब चेंडू. पंचांकडून जाहीर आणि अतिरिक्त 1 धाव. हा सामना भिवडी 11 वर्सेस जन्नीदेवी कला क्रीडा मंडळ दह्याट अ. बाबूचा पुढचा चेंडू सोन्याला. पुन्हा एकदा चेंडू हवेत फायर केलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा सुंदर झेल. खूप संयमित नियंत्रित झेल हा गोलंदाजाने बाबूने परतलेला आहे आणि सोन्या वर्सेस बाबू या लढाईत बाबू विजेता झालेला आहे. डीजे बाबूसाठी.
अक्षय अक्षय यांनी हा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकावलेला आहे. एक धावा कंप्लीट करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरा धावा सुद्धा, तिसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि तिसरी धाव कंप्लीट होते की नाही पाहूया. आणि निश्चित गुड रनिंग बिटवीन द विकेट भिवडी संघाच्या फलंदाजाकडून आणि हे चांगले 3 रन आपल्या संघासाठी त्यांनी कलेक्ट केलेले आहेत. धाव संख्येत झपाट्याने वाढ. धाव संख्या झालेली आहे 3 बाद 26. वन शॉट 2 धाव संख्या 2 ने वाढून झालेली आहे. 3 बाद 25. 9 बॉल 19 धावा. 9 चेंडूत 19 धावांचं पाठलाग भिवडी संघाच्या फलंदाजांना करायचा आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पाहूया हे कॉम्बिनेशन बाबू तोडू शकतात की नाही. अनिरुद्ध लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्यांना मारा करतायत बाबू. अनिरुद्ध आणि बाबू लेग साइडच्या दिशेने जाणारा हा टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू अवांतर धाव देऊन जात आहे. धाव संख्येत वाढ. 26. खराब चेंडू बाबूकडून. खूप नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं दह्याड संघाच्या गोलंदाजाला. आणि हा हवाई फायर आणि हा अन अकॅडमी क्रॅकिंग 6 डीजे. धन्यवाद डीजे. ज्या षटकार चौकारांची आपण वाट बघत होतो तीच अनिरुद्ध आपल्या संघासाठी पूर्ण करताना दिसत आहेत. हा उत्तुंग गगनचुंबी षटकार त्यांची धाव संख्या झालेली आहे 3 बाद 34. बाबू यांचा पुढचा चेंडू थोडस महागड षटक. धाव संख्या 3 बाद 34. 6 बॉल 10.
सुंदर असा हा सामना चालू आहे. संदीप धनावडे गोलंदाजी करताना बाबू यांनी पटकावलेला हा चेंडू आणि हा मिसफील्ड झालेला आहे आणि हा जातो आहे बाउंड्रीच्या बाहेर. वरती आलेला हा सामना 2 चेंडू मध्ये 2 धावा. 2 चेंडू 2 धावा भिवडी संघाच्या विजयाला. पाहूया संदीप धनावडे दादा सामना वाचवतायत की काय करतायत. आणि हा सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. आणि हा सामना भिवडी संघाने अगदी सहज